ॲक्वा मेट्रोचं ग्रहण काही केल्यास समता संपत नाहीये। पहिल्याच पावसात आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाला गळती लागल्यानंतर तब्बल 1 आठवडा हे स्थानक बंद ठेवण्यात आलेलं होतं। आता बीकेसी मेट्रो स्थानकाला तर चक्क ताडपत्रीचं आच्छादन करण्यात येत आहे। कोट्यवधी खर्च केलेल्या भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये पावसाळ्यातील पाणी गळती रोखण्याच्या दृष्टिकोनातून आता ताडपत्रीचा आधार घेतला जातोय। ही गंभीर बाब आहे। विरोधक या प्रकारामुळे संतप्त आहेत। दरम्यान बीकेसी मेट्रो स्थानकात ताडपत्री टाकण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई मेट्रोने 37,000 कोटी खर्च करून पहिली भूमिगत मेट्रो मुंबईत बांधली आणि या मेट्रोला सुरू होऊन काही महिने झाले। चांगला प्रतिसाद सुद्धा प्रवाशांचा मिळतोय। मात्र पहिल्याच पावसात या मेट्रोची दाणादाण उडाली। आचार्य अत्रे चौकामध्ये पाणी शिरल्यानंतर मेट्रो स्थानक बंद करण्यात आलं होतं आणि यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून MMRCL कडून ज्या ठिकाणी स्टेशन जे आहेत निर्माणाधीन आहेत त्या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मरोळ असेल, बांद्रा असेल, तसेच इतर ज्या भागात मेट्रो स्टेशन आहेत त्या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आलेली आहे आणि काम हे अद्यापही सुरू आहे। आतापर्यंत आचार्य अत्रे स्टेशन पासून ते आरे जेविलियार पर्यंत मेट्रोचा प्रवास हा सुरू झालेला आहे आणि या दरम्यान प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतोय। मात्र पहिल्या पावसामध्ये आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन मध्ये पाणी शिरल्यानंतर फज्जा उडाला होता। याच नंतर खरं तर बघतोय आपण पावसापासून एक खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई मेट्रो प्रशासनाने आता ताडपत्रीचा उपाय केलेला आहे। 37,000 कोटी खर्च करून अद्यापही हा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला नाही। मात्र मुंबईकरांच्या सेवेत अर्धा प्रकल्प म्हणजे अर्धा मार्ग आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मात्र ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथून पाणी झिरपून स्थानकांपर्यंत जाऊ नये म्हणून हा खबरदारीचा उपाय या ठिकाणी करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं। तसंच लवकरच ही ताडपत्री हटवण्यात येईल असं सुद्धा मेट्रोकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।